आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय. विकास नवले आणि संदेश जगताप ही सलामीची जोडी मैदानात. आपण यंगर्सच्या संघावर लक्ष केंद्रित केलं होतं. दरम्यान मंचावर काही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. या मान्यवरांचं स्वागत. त्यामध्ये जे नायब तहसीलदार म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे, आपल्या सगळ्यांचे लाडके मित्र मिस्टर विक्रांत जाधव यांचं मंचावर आगमन झालंय. आपलं स्वागत. खरं तर एक स्मार्ट बॉय म्हणून ज्याची ख्याती बारामतीमध्ये आहे, पण तो केवळ दिसायला स्मार्ट नाही तर बुद्धिमत्तेनं प्रचंड स्मार्ट आहे, त्याने दाखवून दिलं. आणि एक चांगली पोस्ट लागोपाठच्या 2-3 पोस्ट मला वाटतं त्यानं मिळवलेल्या आहेत. विक्रांतचा सन्मान होतोय. निलेश अण्णा टिळेकर, विनंती आपण विक्रांतचं स्वागत करावं. तर सोबतच प्रेम भैया मित्र परिवार यांच्या वतीनं आपण बघितलं रेल्वे स्टेशनच्या मैदानावर. ते मैदान छोटं होतं, पण त्या मैदानावरच्या ज्या अनेक मोठ्या स्पर्धा झाल्या त्यापैकी एक गाजलेली स्पर्धा म्हणजे प्रेम जाधव यांनी आयोजित केलेली स्पर्धा. तर बारामतीचा आता तो उत्कृष्ट शरीर सौष्ठवपटू बनतोय, त्यामुळे त्याचे आगमन झालंय. प्रेम जाधव, आपलंही स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. मैदानावर हलक्याशा हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्या आजच्या दिवसासाठी महत्त्वाच्या आहेत, कारण यंगर्स हा संघ मैदानावर खेळतोय आणि ज्या ज्या पूलमध्ये यंगर्स हा संघ असतो त्या पूलमध्ये काय घडतं हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे आज पुरंदरच्या संघासमोर खूप मोठं आव्हान असणार आहे. होम ग्राउंडवर खेळणारा हा यंगर्सचा संघ त्यांच्या समोर किती धावा निर्माण करणार आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे. सुंदर फटका मारलेला आहे. चेंडू जातोय मिड ऑफ शॉट, डोक्यावरून फटका मारला होता. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने चेंडू गेला. दरम्यान आणखी काही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. चर्च ऑफ ख्राइस्टचे सन्माननीय अध्यक्ष सुरेशजी गोरे यांचं आगमन होतं. आपलं खूप खूप स्वागत. आणि या स्पर्धेचं तिसरं पारितोषिक ज्यांनी देऊ केलेलं आहे ते आमचे मित्र मिस्टर वैभव पारदे, कोइनोनिया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष. यांच्याकडून तिसरं बक्षीस 51,000 रुपयांचं त्यांनी दिलेलं आहे. त्यांचं खूप खूप स्वागत. आणि त्याचबरोबर बारामतीचा अष्टपैलू माजी खेळाडू आणि महात्मा फुलेचा सदस्य सारस भोसले याचंही आगमन झालंय. आपलं स्वागत. प्रेम जाधव याचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. सप्रे साहेबांना विनंती करेन, विक्रांत सप्रे यांना विनंती की आपण प्रेम जाधव याचं स्वागत करावं. प्रेम, आपलं स्वागत आहे. एक अत्यंत प्रेमळ स्वभावाचा प्रेम, आपल्या सगळ्यांचा लाडका मित्र. प्रेमपूर्वक आदरपूर्वक दोन्ही बंधूंचं या ठिकाणी स्वागत होत आहे. या दोन्ही बंधूंनी दाखवून दिलं, एक वेगळी दिशा मिळवून दिली. आणि एक प्रशासकीय सेवेमध्ये तर दुसरा समाज आणि आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करतोय. उंच मारलेला फटका, धोका आहे, प्रचंड मोठा धोका. भारत कदम चेंडूच्या खाली आणि उत्कृष्ट झेल. पहिला धक्का. विकास नवले, कॅप्टन गॉन, संघ नायक तंबूकडे परतताना. एक बाद अशी अवस्था झालेली आहे. 1-6 अशी धावसंख्या. आणि आपण संघमालक बंची घाटे मैदानामध्ये जाताना, अर्थात तो संघाचा सदस्य नात्यानं आता मैदानावर जातोय. आणि दुहेरी भूमिका, दुहेरी जबाबदारी, कारण या पूलमध्ये, या गटामध्ये आपल्या संघाला पहिलं तिरी न्यायचं असेल तर दिवसभर आज आपल्या संघासाठी विशेष कामगिरी त्यांना करावी लागणार आहे. पंच म्हणून मैदानामध्ये मिस्टर अनमोल पवार, मिस्टर फिरोज मुलानी, माझ्या सोबत कॉमेंटरी बॉक्समध्ये मिस्टर प्रशांत सर आणि आमचे गुणलेखक मिस्टर भीमरत्न भोसले, त्याचबरोबर आमचे तिसरे पंच सन्माननीय समीर सर, आणि त्याचबरोबर आमचे 4th अंपायर आणि सी लाईव्हची जबाबदारी असणारे मिस्टर चिराग मेहर आणि टीम. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मिस्टर वैभव पारदे यांचं या ठिकाणी महात्मा फुले चषकामध्ये, महात्मा फुले चषक आयोजन समितीच्या वतीने स्वागत आहे. या स्पर्धेचं तिसरं पारितोषिक कोइनोनिया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने त्यांनी दिलेलं आहे. माझी रिक्वेस्ट राहणार आहे, बक्षीसदात्यांना मी आज ठरवूनच आलेलो आहे. बक्षीसदात्यांसाठी एक वेगळी सूचना मी देणार आहे. थँक्यू डीजे. सगळ्या बक्षीसदात्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना रविवार पर्यंत लागू राहील.
सूचना अशी आहे, जर आणि तरचं कुठलंही बक्षीस अनाऊन्स केलं जाणार नाही. जर आणि तरचं कुठलंही बक्षीस अनाऊन्स केलं जाणार नाही. जर 3 षटकार मारले तर अमुक, जर 3 विकेट घेतले तर तमुक, असं मिळणार नाही. ते अनाऊन्स केलं जाईल. तुम्ही ते पैसे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचे आणि ते जर घडलं नाही मैदानावर तर ते पैसे परत मिळणार नाहीत. ते समालोचकांच्या खिशामध्ये जमा होतील. या कंडिशनवर जे बक्षीस लावतील त्यांचीच बक्षीस आजपासून मिळतील, अनाऊन्स केले जातील. ही अत्यंत स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे सगळ्यांसाठी. कारण सलग 3 बळी जाणं, सलग 3 षटकार जाणं बघायला सोपं वाटतं, मैदानावर ते घडत नाही आणि मग विनाकारण कॉमेंटरी डिस्टर्ब होते आणि मग लाईव्हच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या जात नाहीत. आणि म्हणून माझी प्रत्येक स्पर्धेला मी रिक्वेस्ट करतो, आजही ती करतो आहे, आपण पैसे जमा करा. ते जर घडलं नाही तर पैसे परत मिळणार नाही, तरच बक्षीस लावा. जसं की आमच्याकडे काल बक्षीस जमा झालेलं आहे. प्रशांत नाना भोटे यांच्याकडून 1000 रुपये जमा झालेत ऑलरेडी. प्रत्येक प्रेक्षकासाठी ते बक्षीस आहे. 100 कॅच असेल तर 200 रुपयांचं बक्षीस त्याला मिळणार आहे. जबरदस्त वेग देण्याचा प्रयत्न केला, एक्स्ट्रा एफर्ट केल्यामुळं चेंडूला दिशा भरकटली आणि वेग देण्याच्या नादामध्ये चेंडू थोडासा बाहेर जातोय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा वाईट घोषित केला पंचांनी. 51 धाव मिळते. धाव क्रमांक 11. उत्कृष्ट संघ बांधणी केली आहे आसिफ आणि चेतनने. शातीर दिमाग आहे यंगर्सच्या टीम मध्ये आणि त्या डोक्याचं नाव आहे चेतन काळंगे. त्यामुळे संघ बांधणी करता आपण बघू शकता हे सगळे देखणे खेळाडू मैदानामध्ये सजतात. आसिफ सय्यद, भारत कदम, सौरभ दळवी, चेतन काळंगे, वसीम शेख, अक्षय तावरे, मोहिन बागवान, संतोष लष्कर, ऋषी शिंदे, विजय पावले, मुन्ना शेख. मुन्ना शेख आणि विजय पावले हे एक घणाघाती खेळाडू आहेत. जसं चिराग सरांनी आम्हाला माहिती दिली मॅच सुरू होतानाच की काल राहुरी या ठिकाणी जी स्पर्धा संपन्न होते आहे त्या मॅच मध्ये 22 बॉल मध्ये 72 धावा तडकवलेल्या आहेत मुन्ना शेखने. आणि त्यामुळे आज मुन्नाला पाहण्यासाठी, विजय पावलेला पाहण्यासाठी बारामतीकर नक्की गर्दी करणार आहे. ऑन स्क्रीन आपण त्यांना बघू शकताय. मोहिनचं कौतुक होतं ज्या पद्धतीनं वेगवान तिकट मारा करतोय, गुडले स्पॉट वरून उसळी घेणारे चेंडू टाकतोय. फलंदाजाला जकडून ठेवले, धावा धोण्याचा धोका, एस्टनच्या वरून चेंडू जातोय. त्यामुळं बाल बाल बच गए असं म्हणावं लागेल. थोडक्यात बचावतोय बंची घाटे. आता स्ट्राईकला येतो संदेश जगताप. आणि ज्या पहिल्या दिवशी आपण संघ बघितला खेळताना किशोर लवे संघनायक होता त्या संघाची बांधणी देखील उत्कृष्ट झाली होती. रणजित जगतापची खेळी काही केल्या विसरायला तयार नाहीयेत बारामतीकर. ज्या पद्धतीनं पहिला दिवस त्यानं गाजवला होता आणि दिवसभरामध्ये 122 धावा केल्या होत्या. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू थोडा लेट खेळतोय आणि त्याचा परिणाम त्याला भोगावा लागतोय. झेलबाद पहिल्या षटकातल्या योगायोग बघा, दोन्ही झेल भारत कदमने घेतलेले आहेत. या ठिकाणी महात्मा फुले चषकासाठी ज्या ज्या स्पॉन्सर्सनी आम्हाला मदत केलेली आहे त्या सगळ्यांचं मानावे तेवढे आभार कमी आहेत. त्यामध्ये सर्व सामन्याचा मानकरी किताब देण्यामध्ये 1000 रुपये कॅश आपण प्रत्येक मॅचला देतो. ते बारामती नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती नगरसेवक सत्यव्रत भैया काळे तथा सोनू काळे यांनी ते दिलेले. आणि प्रत्येक मॅचला आपण जी ट्रॉफी देतोय मॅन ऑफ द मॅचची ती राहुल आदलिंगे यांनी दिलेली आहे. किट ज्यांनी स्पॉन्सर्स केलेले त्या सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वांचं निलेश अण्णा टेळेकर यांना विनंती आहे. वैभव पारधे यांना आपण सन्मानित करावं. या स्पर्धेचं 3रं पारितोषिक देणारं 3रं दानशूर व्यक्तिमत्व वैभव पारधे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि त्यांनी कोयनोनिया फाउंडेशनच्या माध्यमातून हे बक्षीस दिलेलं आहे. आज वेळेवर स्पर्धा सुरू झालेली आहे त्यामुळे आयोजकांसाठी आजचा दिवस सुसह्य आहे, चांगला आहे की वेळेत आज सगळे सामने होतील अशी अपेक्षा आहे.
वैभव पारदे यांचा सन्मान निलेश अण्णा टिळेकर या ठिकाणी करतील. सन्मान चिन्ह आणि रोप देऊन सन्मान केला जातोय. किटचं सौजन्य आपण बोलत होतो. बारामती ब्लास्टर्ससाठी डीजी शिंदे आणि विशाल भोसले यांनी किट प्रोव्हाइड केलं. आपलं खूप खूप धन्यवाद. पुरंदर चॅलेंजर्ससाठी यशवंत खेडकर, देवा चौधरी यांनी किट प्रोव्हाइड केलं. आपले देखील खूप खूप आभार. त्याचबरोबर अजितजी गायकवाड रेस्टॉरंटचे सर्वे सर्वा, तसेच माजी नगरसेवक अभिजितराव काळे, युवा उद्योजक शार्दुल सुरवडे, नगरसेवक अमर धुमाळ, उद्योजक योगेश नाळे, उद्योजक रोहित तथा बंटी निकम, सागर टिळेकर हॉटेल सुरंजनचे मालक, उपसरपंच सोनवडीचे फत्तेसिंग गोंडगे आणि माजी सैनिक संतोष वाबळे, या सगळ्या त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या सर्व संघांच्या राहण्याची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे ते कॅप्टन लॉजचे सर्वे सर्वा मिस्टर साळुंके, चेतन साळुंके, आपले खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी कोयनोनिया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, त्याचबरोबर बारामतीमध्ये जे नूतन वैद्यकीय शासकीय महाविद्यालय होते त्याच्या सदस्यपदी देखील वैभव पारदेंची निवड झालेली आहे समाजसेवक म्हणून. त्यामुळं त्यासाठी पण अभिनंदन. आणि आता सन्मान होतोय. जबरदस्त प्रहार पुढे जाऊन सरसावत मारलेला कव्हर रिजनच्या दिशेने. जगताप फ्लावर डेकोरेशनचे सर्वे सर्वा विठ्ठल जगताप यांचे देखील खूप खूप धन्यवाद. त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे. महात्मा फुले चषकाच्या वतीने आपले आभार. विजय पावलेला मारलेला हा चौकार आहे, त्यामुळे या चौकाराचं मोल मोठं आहे, त्याची किंमत फार मोठी आहे. विजय पावले कसा प्रतिकार करणार? या चौकारानंतर डाव्या एसटीकडे वेध घ्यायचा होता. पहिल्या चेंडूवर पुढे जाऊन सरसावत फटका मारला कव्हर रिजनच्या दिशेने, त्यामुळं दिशा बदलली. डाव्या खरं तर पायाचा वेध घ्यायचा होता विजय पावलेला, पण चाणाक्ष बंटी आतमध्ये गेला, चेंडू जाऊ दिला, खूप दूर होता डावेस्टीच्या बाहेर. पंचांना कुठलाही अडथळा जाणवला नाही वाईट घोषित करण्यामध्ये आणि तो अवंतर धाव एक जमा होते. आपण धाव फलकाकडे जाऊया. धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत 18. यंगर संघासाठी देवाभाऊ चौधरी यांनी आमच्याकडे 2000 रुपये जमा केलेले आहेत. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि त्यांची फलंदाजी जेव्हा येईल तेव्हा प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये असं दुहेरी पारितोषिक. देवाभाऊ चौधरी, थँक्यू व्हेरी मच. येस, या अगोदर पडलेल्या विकेटला पण ते बक्षीस लागू आहे. आणि सोपा झेल सुटतोय चेतन काळंगीकडून. हे फार दुर्मिळ चित्र, जसं 10 दिवसापूर्वी दुर्मिळ चित्र बघत होतो की धोधो पाऊस पडत होता डिसेंबर मध्ये, तसंच काहीच दुर्मिळ चित्र आज बघायला मिळालं. बारामतीचं महाबळेश्वर झालं होतं. बारामती हा दुष्काळी पट्ट्यात येणारा भाग आहे. पण पवार कुटुंबियांमुळे, पवार साहेबांमुळे इथं दुष्काळ कधीच जाणवत नाही. पण जर भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर हा दुष्काळी पट्ट्यातला भाग असताना जिथं धुकं पडलं होतं आणि 10 फुटाच्या पलीकडचं दिसत नव्हतं, हे दुर्मिळ चित्र, नैसर्गिक चित्र निर्माण झालं होतं गेल्या काही दिवसापूर्वी. हे दुर्मिळ चित्र आज मैदानावर पण बघतोय. व्हॉट अ बॉल, क्लीन बोल्ड, बिग विकेट. या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज संतोष मोठे. विजय पावलेच्या खात्यामध्ये बळी जमा होतोय. 3 बळी आतापर्यंत गेलेले आहेत आणि यंगर संघाची कमाई सुरू आहे. प्रशांत सर, बऱ्याच फार दुर्मिळ गोष्टी अशा घडतात. त्यातली एक दुर्मिळ गोष्ट आता आपण मैदानावर बघितली की चेतन काळंगेकडून
जेल सुटताना बारामतीकरांनी पाहिलेलं त्यांना आठवावं लागेल, काही वर्ष मागे जावं लागेल आणि तरी एखादंही चित्र त्यांच्या समोर येणार नाही असं पिक्चर, पण आज ते घडलंय. लेकिन क्रिकेट में वैसे तो कोई कैच नहीं छोड़ना चाहता है, लेकिन कैच छूट जाता है. एक बार जानबूझकर ये सारी चीजें नहीं होती. और जिस तरह से विजय पावले भी गेंदबाजी कर रहे हैं, उनके ऊपर भी निगाह रखी. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, मैदान के अंदर एक्सपीरियंस कैंपर अनुभव की कोई कमी नहीं है और बहुत साल से क्रिकेट के लिए अच्छा योगदान. मैदान के अंदर बल्लेबाजों को, खास करके चैलेंजर पुरंदर को थोड़ा सा बेहतर खेलने की जरूरत है. क्वालिटी गेंदबाजी आपके सामने है. और जब अंपायर फिलहाल अनमोल पवार कुछ इशारा कर रहे हैं, रन संख्या फिलहाल देखिए तो कुल मिलाकर 19 रन, 3 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए टीम चैलेंजर पुरंदर. ये इस ओवर की बात करें तो आखिरी गेंद शेष है, बहुत ही महत्वपूर्ण ये गेंद होगी. आज अच्छा प्रदर्शन गेंदबाजों द्वारा, नपीतुली गेंदबाजी की. सामने टीम की बात करें तो स्टार खिलाड़ी ज्यादा नहीं है. अनमोल पवार कुछ इशारा कर रहे हैं. मैदान के अंदर थोड़ी सी समस्या है, इसलिए खेल कुछ देर के लिए रुका हुआ है. महात्मा फुले चषक 2021 का आज का तीसरा दिन. बहुत सारे दर्शक भी हमारे साथ जुड़ चुके हैं. बाला मोरे मैदान के अंदर जा रहे हैं. दरम्यानच्या काळामध्ये इक्बाल मामू बागवान यांचं आगमन झालंय. मामू, आपलं स्वागत आहे. आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जाणार आहे. तिसऱ्या षटकाच्या अंताला बघा, पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर बळी, दुसऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर बळी, तिसऱ्या षटकातल्या मात्र एक चेंडू अगोदर बळी गेला, 5व्या चेंडूवर बळी गेला. विजय पावले तिथे आहे आणि 3 बाद अशी धाव संख्या आहे 19. थोडी नाजूक अवस्था आहे पुरंदरच्या संघाची, त्यांना यातून बाहेर पडावं लागेल. यंगर सारखा एक मातब्बर दिग्गज संघ आहे. फलंदाजीची खोली जर बघितली आपण यंगर संघाची तर फक्त फलंदाज मोजत राहावे लागतील, इतके फलंदाज आहे. आसिफ सय्यद आहे, भारत कदम आहे, सौरभ दळवी आहे, चेतन काळंगे, वसीम शेख, अक्षय तावरे, संतोष लष्कर आणि मुन्ना शेख हे दिग्गज फलंदाज. शिवाय विजय पावले फलंदाजी करतात आणि ऋषी फलंदाज आहेच. मोईन बागवान सुद्धा मोक्याच्या क्षणी फलंदाजी करू शकतो, या अगोदर या मैदानावर त्याने दाखवून दिलेला आहे. आपल्याला आठवत असेल, मोईन बागवाननं मोक्याच्या क्षणी एक षटकार मारला होता आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे 11च्या 11 फलंदाज. आणि बघा या संघाची ताकद किती मोठी आहे, स्ट्रेंथ बघा यंगर्सची, की इम्रान पठाण सारखा खेळाडू, कुणाल निकम सारखा खेळाडू, संग्राम जाधव आणि प्रवीण घाडगे संघाच्या बाहेर आहेत. म्हणजे विचार करा यंगर संघाची ताकद आज या मैदानावर किती मोठी आहे. पुन्हा एकदा डावेष्टीचा वेध घ्यायचा होता, वाईट चेंडू, अवंतर धाव जमा होते. 20. इंस्टाग्राम रील स्टार मिस्टर मोनू घाटे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं महात्मा फुले चषक यांच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे. डॉट बॉल. षटकाची समाप्ती 3 षटकांचा काय पूर्ण होतोय. 3 षटकानंतर धाव संख्या आहे 20. या नाजूक अवस्थेमधून पुढच्या 3 षटकामध्ये आपल्या संघाला या घरतेतून, या खायेतून, या दरीतून बाहेर काढावं लागणार आहे. ती काढण्याची कमाल करतात की यंगर्स अजून त्यांना बांधून ठेवतात हे सांगण्यासाठी हिंदीतून मी माइकवर निमंत्रित करतोय आमचे मित्र मिस्टर प्रशांत सर. प्लीज कंटिन्यू. शुक्रिया सर. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं महात्मा फुले चषक 2021 का एक जबरदस्त घमासान डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्टेडियम पर यह मुकाबला तीसरे दिन का खेल है. गोविंद यूनाइटेड बारामती और पुरंदर चैलेंजर्स के बीच मुकाबला 3 ओवर की कहानी पूरी तरह से गेंदबाजों की तरफ रही है. 20 रन 3 विकेट के नुकसान पर बड्डे बॉय गेंदबाजी करने के लिए तैयार. नगरपालिका एंड से गेंदबाजी करेंगे.
और सुंदर बहुत ही बेहतरीन तरीके से गेंद को ऑनसाइड की तरफ खेलते हुए स्क्वायर की तरफ खिलाड़ी मौजूद है, थोड़ा ऑफ टर्म के बाहर आए थे शपल बेते बल्लेबाज और बल्ले के बीचों बीच खेलते हुए स्क्वायर की तरफ गेंद जा रही है। 1 रन का इजाफा, रन संख्या 21 रन, 3 विकेट के नुकसान पर। मैदान के अंदर बल्लेबाजों की बात करें, स्ट्राइक रन पर बल्लेबाज संतोष मोटे। शॉट तो बहुत अच्छा है, सुंदर तरीके से खेलते हुए, लेकिन खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं। गेंद बॉडी लाइन के बाहर जाती भी, कड़क शॉट, लाजवाब। बेमिसाल है, बल्ले के बीचों बीच खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद था, उनके सर के ऊपर से एक अच्छा शॉट बल्लेबाज की तरफ से। लाजवाब बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज संतोष मोटे मैदान के अंदर हैं। 27, 3 विकेट के नुकसान पर। अक्षय गेंदबाजी कर लेकर तैयार, इस ओवर की अगली गेंद। ओहो, टप्पा खाने के बाद उछाल लेती हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर थी। इस बार भी बल्लेबाज थोड़ा सफल हुए थे, ऑफ स्टंप के बाहर जाके ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश कर रहे थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। चकमा देती हुई गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ। रन संख्या 27, 3 विकेट के नुकसान पर। यबा में है, बहुत ऊपर जाते हुए मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है। मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी और संतोष की पारी समाप्त होती हुई। उम्मीदों को लगता हुआ चौथा झटका, 27, 4 विकेट के नुकसान पर। अच्छी गेंदबाजी अक्षय तावरे द्वारा और मिड विकेट पर बहुत ही अच्छा कैच भी लिया गया। मोनू बड़ेकर गोल्डमैन फिलहाल इस वक्त आप देख सकते हैं राइट साइड पर। सर आपका स्वागत है, बहुत मशहूर है, खास करके आप वो सिर्फ वीडियो देख सकते हैं। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं स्वप्निल अक्षय तावरे, जिनका आज जन्मदिन है। अक्षय, जन्मदिन की आपके लिए ढेर सारी शुभकामनाएं। बहुत सारे दर्शक आपका खेल देख रहे हैं। मैदान के अंदर दबाव पूरी तरह से चैलेंजर्स के ऊपर है। आज का तीसरा दिन, आउटफील्ड तेज से इस विकेट की बात करें तो बहुत ही अच्छी विकेट। बॉल एक बार फिर टप्पा खाने के बाद वो ऊपर आ रही, उछाल लेती भी गेंदें, बहुत सारी गेंद आपने देखी है। अक्षय की अगली गेंद ऑफ के बाहर, सुंदर तरीके से इस बार कट कर दिया था। पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है इस शॉट के लिए, तो ऋषि ने अच्छी फील्डिंग की। 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 28 रन, 29 रन, 4 विकेट के नुकसान। 28 रन बने हैं 4 विकेट के नुकसान पर। चौथे ओवर का खेल है। एक बहुत ही बड़ा शॉट संतोष ने खेला था, उसके बाद में उनका विकेट गिरा है। दबाव है बल्लेबाज के ऊपर। आपके पास गेंदें हैं, थोड़ा विकेट के ऊपर डटकर बल्लेबाजी कर सकते हैं। ऑन साइड की तरफ गेंद को खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ गेंद जा रही है। थोड़ा ऑफ टर्म के बाहर आए थे बल्लेबाज और फुल इन गेंदबाजी कर रहे हैं। बहुत अच्छी गेंदबाजी, ऑन द टोज गेंदबाजी करते हुए। ये ओवर जिसमें कि आखिरी गेंद पर सिंगल है, सफल ओवर का खेल समाप्त होता हुआ 29, 4 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ। आप देख रहे हैं महात्मा फुले चषक 2021। बहुत सारे दर्शक फिलहाल हमारे साथ जुड़ चुके हैं, सभी का स्वागत है। आज सीलाव के माध्यम से भी बहुत सारे दर्शक जुड़ चुके हैं, तो इनका भी स्वागत। और इस खूबसूरत ग्राउंड में जितने दर्शक हैं इनका भी स्वागत है महात्मा फुले चषक 2021 के आयोजन करता इनकी तरफ से। बिल्कुल आज मैं नाम लेना चाहता हूं। नीलेश दत्तात्रय रेडेकर, सनी अन्ना रेडे, जय सिंह देशमुख, विशाल बाबू हिंगड़े, अमोल बनकर, संजीव बोराटे। लेग स्टंप के बाहर गेंद, व्हाइट बॉल का इशारा होता हुआ अनमोल पवार की तरफ से। और इसी के साथ रन संख्या अगर देखें तो रन संख्या स्कोर जा पहुंचा है 30 रन, 4 विकेट के नुकसान पर। 5वें ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं। फील्डिंग फ्लाइंग स्लीप पे एक गली की तरफ खिलाड़ी, एक डीप बैकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ
ऑफ साइड पर 5 खिलाड़ी है। विजय पावले के पास काबिलियत है, रफ्तार के सुल्तान गेंदबाजी करने के लिए विजय पावले। सुंदर, लेकिन स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद। शॉट अच्छा था, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद थे। मांगले गांव की ये मशहूर खिलाड़ी मैदान के अंदर विजय पावले है। रन संख्या 30 रन 5 विकेट के नुकसान पर सफलता अपनी टीम के लिए दिलाते हुए। दबाव पूरी तरह से चैलेंजर्स पुरंदर के ऊपर है। गोविंद यूनाइटेड बारामती की बात करें तो गोविंद खिलाटे टीम के ओनर और चैलेंजर्स के ओनर बंटी घाटे। तो ये जो मुकाबला जिसमें बल्लेबाज अभी तक वो पूरी तरह से रंग में नहीं आ रहे हैं। दबाव बनाया है गेंदबाजों ने, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज। विजय पावले तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। सुंदर, बहुत ही बढ़िया तरीके से एक बार फिर लो फुल टॉस गेंद थी, स्वीप किया, स्क्वायर की तरफ खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे हैं। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। बंटी मैदान के अंदर 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं। कुणाल मैदान के अंदर, कुणाल कापरे जिन्होंने खाता नहीं खोला है, 31 5 विकेट के नुकसान पर है। दोनों बल्लेबाजों को साझेदारी की जरूरत है क्योंकि इसके बाद में और 2 ओवर का खेल आना बाकी। 31 for 5, 5वें ओवर की 4 गेंदें शेष। गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद स्ट्राइक पर बॉडी लाइन की तरफ बहुत तेजी के साथ जाते हुए खिलाड़ी है। शानदार फील्डिंग बॉडी लाइन पर सौरभ दवली की तरफ से, बहुत ही बेहतरीन फील्डिंग। और इसी डबल के साथ एक बार फिर देखिए मैदान के अंदर विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई। ये सिंगल या डबल देखने वाली बात है। जिस तरह से 2 रन आए हैं 33 5 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार कुणाल कापरे। क्षमता बहुत है इस खिलाड़ी के पास, टैलेंट की कोई कमी नहीं है, लेकिन ये बड़ा मंच है, इस बड़े मंच पर खुद को साबित करने का मौका मिलेगा। फाइन लेग पर खिलाड़ी, शॉट तो बहुत अच्छा था लेकिन प्लेसमेंट नहीं थी। फाइन लेग पर बढ़िया फील्डिंग, मुन्ना शेख फाइन लेग पर तैनात है। सुंदर फील्डिंग का मुजाहिरा, थोड़ी सी खराब गेंद थी, पैरों की तरफ थी। एक बार फिर भाप लिया था बल्लेबाज ने, बल्ला भी जरूर लगा था लेकिन प्लेसमेंट नहीं थी। 33 5 विकेट के नुकसान पर। 5वें ओवर की 2 गेंदें शेष है। नगर पालिका एंड से गेंदबाजी करते हुए विजय पावले। बंटी 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद है, स्ट्राइक कवर की तरफ गेंद को खेलते हुए, लेकिन लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे हैं। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए, और प्रशंसा कुणाल कापरे की होगी, बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। सौरभ दलवी दोबारा बहुत बढ़िया फील्डिंग करते हुए, क्योंकि लॉन्ग ऑफ की तरफ से स्ट्राइक कवर की तरफ आना था, यहां से बहुत तेजी के साथ गेंद ट्रैवल हो रही थी। अच्छी फील्डिंग कर रहे हैं, सूझबूझ वाला खेल मैदान के अंदर खास करके होता हुआ। 35 रन 5 विकेट के नुकसान पर। ऑन साइड पर खेलना चाहते थे, सफल हुए थे। इस गेंद को आपको बॉलर के सर के ऊपर से खेलना था, डीप मिड की तरफ एक बड़ा शॉट खेलने का प्रयास, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे। आखिरी गेंद पर बिंदी है। 35 रन 5 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल समाप्त होता हुआ। पूरे चषक 2021 मैदान के अंदर गोविंद यूनाइटेड बारामती और पुरंदर चैलेंजर्स के बीच मुकाबला। आफ्टर 5 ओवर 35 for 5, फंटास्टिक बॉलिंग बाय विजय पावले। निर्णायक ओवर और गेंदबाजी में कोई परिवर्तन नहीं होगा क्योंकि अक्षय तावरे जिनका जन्मदिन है, बर्थडे बॉय गेंदबाजी करने के लिए। कदमों का इस्तेमाल किया था, बाहरी किनारा लगा गेंद, एक बार फिर देखिए बहुत तेजी के साथ बॉलिंग के बाद 4 रन।
ओ फाइन लेग पर खिलाड़ी है। इस बार भी प्रयास बहुत अच्छा था, खास करके बल्लेबाज का, और उंगली खड़ी होती भी मैदान के अंदर बैकफुट पर खेले थे बल्लेबाज, बहुत समय चला गया और नॉन स्ट्राइकर इनकी तरफ जाना था। छह गेंदे होते, दो गेंदों का खेल समाप्त, चार गेंदों का खेल अभी भी शेष है। प्रतियोगिता का आज के दिन का ये पहला मुकाबला, तीसरा दिन चल रहा है। बहुत सारे दर्शक इस वक्त हमारे साथ जुड़ चुके, सभी का स्वागत है। और फिलहाल मैदान के अंदर बल्लेबाज आ रहे हैं, अविनाश इनके ऊपर निगाह रहेगी, लेकिन दूसरी एंड पर जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज कुणाल अच्छी पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए। अक्षय तावरे इस ओवर में अभी तक कोई बड़ा शॉट नहीं है, मतलब जो बल्ले के बीचों बीच आना चाहिए तो वो नहीं है, बाहरी किनारा बिल्कुल लगा था। टफ ऑफ टम के काफी बाहर, व्हाइट बॉल का इशारा होता हुआ, और इसी के साथ रन संख्या 40 रन 6 विकेट के नुकसान पर। कम से कम यहां से 50 के ऊपर जाने की जरूरत है बल्लेबाजों को, तभी जाकर दूसरी इनिंग में मजा आएगा। अक्षय तावरे तैयार है, रेलवे खास करके इस वक्त आप देख सकते हैं गेंदबाजी करने के लिए नगर पालिका एंड से गेंदबाजी कर रहे हैं। पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर आता हुआ, और टप्पा ऑफ टप के बाहर है, ऑनसर की तरफ खेलने का प्रयास कर रहे हैं। पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर है, कवर को बाउंड्री लाइन की तरफ लेके गए हैं। एक लॉन्ग ऑफ है, ऑफ साइड पर देखे तो एक बार फिर फ्लाइंग स्लीप है, गली है, एक पॉइंट है। तीन खिलाड़ी दायरे के अंदर, दो खिलाड़ी इस वक्त बाउंड्री लाइन पर है। 40 रन 6 विकेट के नुकसान पर, तीन गेंदों का खेल इस इनिंग में अभी भी बाकी है। उर्ली कांचन राइडर्स और मान स्पार्टन के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, चलिए टॉस के लिए आइए। ज्यादा सफल हुए हैं इस बार, सोच कुछ अच्छी नहीं थी। विकेट नंबर 7, बल्लेबाज बैक टू पेवल गॉन। उरुळी कांचन रायडर्स आणि मान स्पार्टन या दोन्ही संघांच्या संघटनेकडे विनंती आहे, आपण टॉस साठी सज्ज रहा। 40 रन 7 विकेट के नुकसान पर सागर शिंदे लीजेंड खिलाड़ी है, एक ऐसे खिलाड़ी है जो गेंदबाज के तौर पर हर बार सरदार बनते हैं, बहुत बड़ा नाम है टेनिस जगत में। तो मैदान के अंदर सागर शिंदे हैं। पुरंदर प्रीमियर लीग में एक वीडियो वायरल हो रहा है, खास करके डीएन रॉक का, उस टूर्नामेंट के आयोजन करता मैदान के अंदर सागर शिंदे। ऑफ के बाहर टप्पा खाने के बाद उछालता कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हो रहा है। रन संख्या 40 रन 7 विकेट के नुकसान पर, छठा ओवर निर्णायक ओवर मैदान के अंदर चल रहा है। अक्षय तावरे की इस ओवर में बहुत ही अच्छी गेंदबाजी, सफल होकर आंसर की तरफ खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, चकमा देते हुए गेंद विकेट कीपर के दस्ताने की तरफ जा रही है। इसका मतलब भाई 6 ओवर का खेल समाप्त हुआ, पहली पारी समाप्त। 40 रन बने हैं 8 विकेट के नुकसान पर, जीतने के लिए 41 रनों का लक्ष्य गोविंद यूनाइटेड बाराबती के सामने है। तो कई मैच जाएगा, देखते रहे सुनते रहे। महात्मा फुले चषक 2021 एक बहुत ही बेहतरीन क्रिकेट है। तो एक छोटे से ब्रेक के साथ सीधा मैच की तरफ रुक करेंगे। दूसरी इनिंग बहुत महत्वपूर्ण है। हमारे साथ इस वक्त मामा जुड़ चुके हैं। बहुत इंपॉर्टेंट मैच, 41 है, ज्यादा बड़ा टोटल नहीं है। क्या कहेंगे जिस मुकाबले के बारे में? धन्यवाद प्रशांत सर।
दरम्यान फिजिक्स जिमचे डायरेक्टर सन्माननीय दादासाहेब माने, शफीकभाई शेख यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं स्वागत आयोजकांच्या वतीने. या स्पर्धेमध्ये सामना पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. आपलं खूप खूप स्वागत. आपण जाऊया मैदानाकडे. पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी सुरुवातीला करताना पुरंदरच्या संघाने 40 धावा केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आणि या मैदानाचा विचार केला आकाश सोळसकर आणि हार्दिक पाटणकर हे दोन आयकॉनॉन्ससह या ठिकाणी पुरंदरचा संघ खेळतोय. पण यंगर्सच्या संघाची ताकद जर बघितली तर 40 धावा सर, माझं वैयक्तिक मत आहे की 36 चेंडूमध्ये 41 धावा. खरं तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, काहीही घडू शकतं. सुरुवातीचं पहिलं षटक निर्णायक असेल. या षटकात जे काही घडेल त्यावेळी आपल्याला थोडंसं लगेच पुढे बोलता येईल. सध्या बोलणं घाईचं ठरेल, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा सावट असणारा कायमचा खेळ आहे. पण तरी देखील माझं वैयक्तिक मत आहे की या सामन्यात यंगरच्या संघाचं पारडं खूप जड आहे. बिल्कुल आपने सही कहा. एक बार फिर 36 गेंदों में 41 रनों की जरूरत है, तो बल्लेबाजी बहुत तगड़ी है, स्ट्रांग है. लेकिन पावर प्ले के 2 ओवर, पावर प्ले पे 2 ओवर में गेंदबाज किस तरह से गेंदबाजी करते हैं. अगर आप उस 2 ओवर में कम से कम 3 विकेट लेते हैं तो मैच ऑन रहेगा. बहुत ही बेहतरीन तरीके से खेल रोचक तरीके से आगे बढ़ने वाला है. खरं तर बारामती फायटर्स या नावानं हा संघ खेळतोय. बारामतीचा संघ आहे बारामती फायटर्स. ब्लास्टर असेल, बारामती ब्लास्टर्स अर्थात गोविंद खलाटे हे या संघाचे मालक आहेत. बारामती ब्लास्टर्स हा ना. ओके, विक्रांत सपरे यांच्या हस्ते टॉस होणार आहे. पुढच्या दोन्ही संघ मालकांना, संघ नायकांना विनंती आहे टॉस साठी या. कॅप्टन लॉन्सचे सर्वे सर्वा सन्माननीय साळुंके सर ऑन स्क्रीन या ठिकाणी आपण त्यांना बघू शकता. मिस्टर साळुंके सर, थँक्यू फॉर दिस वंडरफुल अरेंजमेंट. पुढच्या दोन्ही संघनायकांना विनंती टॉस साठी यायचंय. गोविंद युनायटेड बारामती ब्लास्टर्स विरुद्ध पुरंदर चॅलेंजर्स. चॅलेंजर्स विरुद्ध ब्लास्टर्स असा हा मुकाबला आहे. आणि बारामतीचा खऱ्या अर्थानं ब्लास्टर खेळाडू जो आहे तो स्ट्राईकवर आहे. भारत कदम. नॉन स्ट्राईकला मुन्ना शेख, ज्याने कालच राहुरी येथे 22 चेंडूमध्ये 72 धावा तडकवल्या होत्या. त्यामुळे आज पुन्हा बारामतीकर त्याचा खेळ पाहण्यासाठी इच्छुक असतील. इंटरेस्ट मॅच या ठिकाणी होणार आहे. भारत कदम स्ट्राईकला आहे, तर सागर शिंदेच्या हातामध्ये चेंडू आहे. या सागरनं या अगोदर आपल्याला आठवत असेल सृजन चषक, त्यामध्ये प्रचंड गाजवला होता, रनरअप ठरला होता हा संघ. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा होता या सागर कदमचा. एक अफलातून गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजीची नितांत आवश्यकता आज तरी त्याच्या संघाला आहे. या अफलातून गोलंदाजीचा समाचार पहिल्या चेंडूवर षटकारानं घेतलेला भारत कदमनं. व्हॉट अ बॅट्समन ही इज. पॅव्हलियन मध्ये सेट होऊन येणारा फलंदाज कोणता, तर त्याचं नाव भारत कदम. छत्रपतींचा छवा या मिळाल्या 6 धावा. महात्मा फुले चषकचा दणदणीत षटका. बारामतीकरांची की टप्प्यात आलं की कार्यक्रम करतो. रात्री 12 वाजता त्याला झोपेतून उठवलं, त्याच्या हातामध्ये बॅट दिली आणि त्याला खेळायला पाठवलं, तरी तो पहिल्या चेंडूवर षटकारच मारेल असा हा घणाघाती आक्रमक फलंदाज. व्हॉट अ शॉट, कॉपी बुक शॉट, जबरदस्त ड्राईव्ह, चौकार, उत्कृष्ट फलंदाजी. आणि म्हणून पहिली इनिंग सुरू असतानाच मी प्रशांत सर आणि भीमा याशी बोलत होतो आणि त्यांना तेच सांगितलं की आज तिसऱ्या दिवसाचा सामना सुरू आहे आणि आज तिसऱ्या दिवसाच्या वेळेचा विचार केला तर वेळेपेक्षा अगोदर सामना चालू झालाय. याचा अर्थ आज लवकर फ्री होणार आहेत महात्मा फुले चषकाची आयोजन टीम, कारण हा सामना
कमी षटकामध्ये संपण्याची चिन्ह भारत कदमने या ठिकाणी निर्माण केलेली आहेत. हा सामना खूप लवकर मी संपवणार हे भारत कदमने दाखवून दिलेलं आहे. छत्रपतींचा छवा या मिळाल्या 6 धावा. महात्मा फुले चषकचा दणदणीत षटका. गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात येईल की जेव्हा कमी धावांचा मुकाबला असतो, मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान 51,000 रुपयांचा किताब आहे आणि ज्यावेळी कमी धावा फलकावर असतील त्यावेळी फलंदाजाला घाई असते जास्तीत जास्त धावा जमवण्याची, त्या स्पर्धेमध्ये पोहोचण्याची. मॅन ऑफ द सिरीज साठी कोण कोण दावेदार असणार आहेत ते अनेक नावं पुढे येत राहतील, पण भारत कदम एक त्यातलं एक महत्वाचं नाव असणार आहे. आणि म्हणून कमी धावा असल्या तरी त्या 40 मधल्या जास्तीत जास्त धावा माझ्या वाट्याला याव्या. धावांची भूक काय असते हे भारत कदमकडे बघून आपल्याला लक्षात येईल. 3 चेंडूमध्ये या खेळाडूनं 16 धावा कुठल्या, याचा अर्थ आता मला भीती वाटायला लागली आहे. 2 षटकात सामना संपतोय की 3 षटकात सामना संपतोय याची उत्सुकता निर्माण झाली प्रेक्षकांमध्ये. भारत कदम तुफान अग्रेसिव्ह आक्रमक मूड मध्ये मैदानामध्ये त्यांनी ऐन थंडीच्या सीझन मध्ये जाळ निर्माण केलेला आहे. जाळ आणि धूर एक सोबत काढणं काय असतं ते भारत कदमकडे पाहून आपल्याला लक्षात येईल. एक अत्यंत गुणवान गोलंदाज आहे सागर शिंदे, पण या गुणी गोलंदाजाला धावा मोजायला भाग पाडलेला आहे आणि बघण्याशिवाय कुठलाही पर्याय राहत नाहीये क्षेत्रकांच्या हातामध्ये. हा पर्याय हातातून निघून जातो जेव्हा फलंदाज सर्वोत्तम फॉर्म मध्ये असतो. भारत कदम हा सातत्याने गेली 5 वर्ष याच फॉर्म मध्ये याच मैदानावर आपल्याला तळपताना दिसतोय. आक्रमक फलंदाजी, 3 चेंडू 16 धावा, करायच्यात फक्त 41. पुन्हा फटका, क्षेत्ररक्षक नाही, बघ्याची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाही. 4 चेंडू मध्ये 20 धावा. पाहुनी मोका मारला चौका. महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. ती थांबायला तयार नाही, ती थांबणार सुद्धा नाही. बहुतेक विजय मिळूनच थांबायचं असं त्याने ठरवलेलं आहे. ऑल ग्राउंड तो खेळतोय, ग्राउंडच्या सर्व दूर सर्वत्र सर्व दिशेने फटके मारतोय. अफलातून फलंदाजी, 4 चेंडू 20 धावा. हो, यावेळी पहिला चेंडू असा आहे ज्यानं हुलकावणी दिली, डॉट बॉल, ज्याचा बॅटचा आणि चेंडूचा संपर्क आला नाही असा या षटकातला पहिला चेंडू, या इनिंग मधला पहिला चेंडू. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे, त्यामुळे आता चेंडू जास्त शिल्लक राहतील, धावा कमी, असं फार कमी वेळा 6 षटकांच्या सामन्यात आपण बघतो. खास करून या मैदानावर या स्पर्धेमध्ये धावा आपण वाहताना बघितलेल्या आहेत, धावांचा वेग प्रचंड बघितलाय. पण या मॅच मध्ये मात्र लवकर सामना संपतोय की काय. मुन्ना शेख हा नाशिकचा खेळाडू आहे ज्यानं काल 72 धावा केल्यात, पण त्या मुन्नाला फलंदाजीसाठी स्ट्राईक मिळते की नाही अशी चिन्ह निर्माण झालेली आहेत. एका षटकानंतर नाबाद 21, अजून पाहिजेत फक्त 20. अर्ध्या धावा पहिल्या षटकात पूर्ण झालेल्या आहेत. 30 चेंडू मध्ये पाहिजेत 20, 30-20. आणि मुन्ना शेख सारख्या फलंदाजाला प्रेक्षक बनवलंय भारत कदमने. यामध्येच भारत कदमची गुणवत्ता सिद्ध होते. पुढच्या 2 टीम ताबडतोब या टॉस साठी, ताबडतोब या हा सामना लवकर संपण्याची चिन्ह आहेत. नवीन गोलंदाज स्वप्नील साबळे. पुरंदरच्या संघाला प्रचंड होमवर्क करावा लागणार आहे या पूल मध्ये खेळताना. यानंतर होणारा मुकाबला उरळी कांचन विरुद्ध माण सातारा. उरळी कांचन पुणे विरुद्ध माण सातारा. भारत कदम सर्वांच्या नजरा खेचून घेणारा फलंदाज आहे. सामना कुठलाही असो, स्पर्धा कोणती असो, तुफान फॉर्म मध्ये खेळणारा फलंदाज आहे. रिस्क घेतली होती हलकीशी, डॉट बॉल कनेक्ट नाही झाला. स्वप्नील साबळे आणि मुन्ना शेख या मैदानाचा अजून अंदाज घेतोय, विकेटचा अंदाज घेतोय. त्याला एकही चेंडू खेळायला मिळालेला नाही आणि आपण क्लिअर आवाज ऐकला आसिफचा कर्णधाराचा, एक घे, आणि ऐकलं कर्णधाराचं त्यानं, कारण मुन्नाला सेट व्हायचं, विकेट चेक करायचे, विकेट कशी आहे, कारण पुढची मॅच पण इम्पॉर्टंट असणार आहे. आणि म्हणून मुन्ना शेखला स्ट्राईक देण्यासाठीचा कॉल होता पॅव्हेलियन मधून. कर्णधाराची सूचना ऐकली भारत कदमने आणि नॉन स्ट्राईकला गेलेला आहे.
बऱ्याच वेळा आपल्याला कधी कधी मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतात. त्यातली ही गोष्ट आता भारत कदमने केली. त्याला नॉन स्ट्राईकला जायचं नव्हतं, पण त्याला जायला भाग पाडलं. मुन्ना कदम स्ट्राईकला, मुन्ना शेख स्ट्राईकला येतोय. नाशिक का आशिक मुन्ना शेख. नाशिकवरून खास उत्तर महाराष्ट्रामधून आज खास बारामतीमध्ये खेळण्यासाठी आयकॉनच्या रूपानं मुन्ना शेख आलेला आहे. आणि बारामतीच्या या मैदानावर खेळण्यासाठी कायमच उत्सुक असतात. चेंडू हळू आला, चेंज ऑफ पेस होता, बॅट थोडी आधी गेली आणि त्यामुळे त्याचा परिणाम डॉट बॉल. चेंज ऑफ पेस चेंडू टाकला स्वप्नीलने, सुंदर चेंडू. या विकेटचा अंदाज घेण्यासाठी कर्णधारण क्लुप्ती लढवली. भारत ज्या पद्धतीने खेळतोय सामना झटपट संपेल आणि मुन्ना शेख या विकेटचा, ही स्ट्रॅटेजी खेळामधल्या सगळ्या गोष्टी आहेत, हे गुपित आहेत, जी उघड असतात पण तरी त्याला गुपित म्हणायचं असतं. त्यातलंच हे गुपित आहे की फलंदाज कुठलाही असो, किती श्रेष्ठ असो, पण त्याला अंदाज घेणं गरजेचं असतं. त्या विकेटचा अंदाज, टर्फ विकेट आहे आणि फार कमी वेळात टर्फ विकेटवर टेनिसच्या मॅचेस होतात आणि त्यामुळं तो अंदाज घेणं सुद्धा गरजेचं असतं. हे आसिफला माहिती आहे आणि म्हणून आसिफने जाणीवपूर्वक मुन्नाकडे स्ट्राईक द्यायला लावली होती. पण आता पुन्हा स्फोटक विस्फोटक फलंदाज भारत कदम स्ट्राईकवर येतोय. 23 फक्त 41 धावा करायच्यात आणि म्हणून इनिंग संपल्याबरोबर मी सांगितलं होतं की या धावा तोकड्यात. 11च्या 11 फलंदाज आहेत या संघामध्ये. बारामती ब्लास्टर्स, गोविंद युनायटेड्स. ही खासियत आहे भारत कदमची. उसळी घेणारा चेंडू होता, टायमिंग खूप कमी होतं पण त्याचा पुरेपूर फायदा घेतला. छत्रपतींचा छवा, या मिळाल्या 6 धावा. महात्मा फुले चषकचा दणदणीत षटका. पडल्यानंतर त्याच्याकडे येणारा जो चेंडू, त्याचं फ्रॅक्शन ऑफ सेकंद होतं, त्या टायमिंग मध्ये स्वतःला ऍडजस्ट केलं, रूम बनवली आणि रूम अशी बनवली की चेंडू सरळ स्क्वेअर लेग च्या डोक्यावरून षटकाराच्या दिशेने, पुन्हा त्या दिशेने फटका. यावेळी चौकार झाले, 10 चक्के 4 रन. प्रचंड धाय झालेली भारत. मारला चौका. महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. तर भारत कदमची फलंदाजी बघताना प्रेक्षकांना प्रश्न पडलाय की 6 चेंडू 6 षटकामध्ये 100 धावा करायच्यात की 150 धावा करायच्यात की 200 करायच्यात, नक्की करायच्यात किती धावा. इतकी घाई भारत कदमला झालेली आहे. प्रत्येक चेंडूवर तो तुटून पडतोय. 2 षटकाचा काही पूर्ण झालेला आहे. धावा झाल्या 33, त्यातल्या 32 धावा भारत कदमच्या. आणि मुन्ना शेख समोर असताना एक अप्रतिम फलंदाजी करतोय. उरळी कंचन आणि मानस पटन दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस करता रेडी राहायचे. हार्दिक पाटणकर नवीन गोलंदाज. आणि मुन्ना शेख बाद होतोय एका धावेवर. सुंदर झेल मुन्ना शेख अजून बऱ्याच वर्षानंतर, आय थिंक आपण तेव्हा मुन्ना शेखशी बोलू तेव्हा लक्षात येईलच. मला वाटतं पहिल्यांदा या मैदानावर खेळतो. टर्फ विकेट झाल्यानंतर, त्याच्या आधी खेळायला आला असेल कदाचित, पण बारामतीमध्ये बऱ्याच वर्षानंतर तो खेळतोय आणि आज पुन्हा तो खेळताना दिसणार आहे आपल्याला पुढच्या सामन्यामध्ये. पण सध्या एक बाद होतोय. बारामती ब्लास्टर्स साठी एक मोठं हानी होते या संघाची. एक गडी बाद होतोय. नवीन फलंदाज त्याच्या जागी येतोय.
दुसरा विस्फोटक फलंदाज बारामतीचा सौरभ दळवी. सौरभ दळवी याने देखील हे मैदान अनेक वेळा अनेक वर्ष गाजवलेलं आहे. हा देखील एक तुफानी फलंदाज आहे, जबरदस्त फलंदाज आहे. त्यामुळे संघाची बांधणी आसिफने ज्या पद्धतीने केलेली आहे कौतुक करावं लागणार आहे. कोणताही फलंदाज खेळला तर सामना तो एक हाती फिरवू शकतो, अशा फलंदाजांचा भरणा आपल्या संघामध्ये त्यांनी केलेला आहे. 33 धावा, 1 बाद 33. अजून फक्त 8 धावांची गरज. 23 चेंडू आणि 8 धावा. एक सोपा सामना, बारामती ब्लास्टर्स साठी असणारा सोपा सामना. सन्मानजनक खेळून काढला, चांगलं क्रिकेट खेळतोय भारत कदम. अनावश्यक रिस्क घ्यायची गरज नव्हती, त्यामुळे ज्या दिशेला चेंडू आला फक्त दिशा दिली आणि एक धाव घेत आरामात नॉन स्ट्राईकला जातोय. 34. या ठिकाणी प्रशांत नाना भोईटे, माजी नगरसेवक, आणि आमचे मित्र सतीश बनकर यांनी आम्हाला हे बक्षीस सुरुवातीला जेव्हा अनाऊन्स केलं काल परवापासून ऍक्च्युली प्रेक्षकांसाठी विशेष बक्षीस आहे. प्रेक्षक ज्या ठिकाणी असतील तिथं चेंडू आला, झेल आला आणि तो एका हातात जर त्यांनी घेतला तर त्यांना 200 रुपये प्रत्येक झेलला मिळणार आहे. प्रत्येक झेलसाठी 200 रुपये मिळतील. मिळवत राहा, पैसे कमावण्याची संधी आहे. झेल घेत राहा, फक्त झेल घेताना स्वतःची काळजी घ्या, हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. आकर्षक फटका, यावेळी सौरभचा षटकारानं खातं उघडतोय. छत्रपतींचा छवा, या मिळाल्या 6 धावा. महात्मा फुले चषकचा दणदणीत षटकार. सोपा सामना काय असतो तर त्या सामन्याचं उदाहरण म्हणजे सुरू असलेला सामना. त्यामुळे सामन्यात कुठलीही गुंतागुंत, कुठलेही अडथळे, कुठल्याही अडचणी राहिलेल्या नाहीत. कितीही सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला तरी बारामती ब्लास्टर्स विजयाच्या अगदी जवळ आहे. फक्त 2 धावांची गरज. माफ करा, 1च धावेची आवश्यकता आहे. 40 धावा फलकावर लागलेल्या आहेत. धावांची बरोबरी झालेली आहे. 1 धाव विजयी धाव असणार आहे. आणि थोड्याच वेळात महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारे समालोचक आमचे मित्र मिस्टर नरेश सर जोडले जाणार आहेत समालोचन कक्षामध्ये. बारामतीमध्ये थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आहे. त्यामुळे आज, उद्या आणि परवा 3 दिवस आपल्या सोबत ते असतील. सुरेख फटका आणि विजय चौकारानं साकारतोय सौरभ दळवी. दोघेही फलंदाज नाबाद. एक सोपा विजय. पुढच्या फेरीत प्रवेश करतोय बारामती ब्लास्टर्स. तर हार्ड